नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात मैत्रिणींनो? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल. तर आज आहे 1 जानेवारी 2026. इंग्रजी नवीन वर्ष सुरू होत आहे आणि त्यातल्या त्यात पहिलाच गुरुवार आलेला आहे. नवीन वर्षाच्या आणि पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. सकाळचं सगळं आवरून चहा नाश्ता केला, बाळाला फीड केलं आणि झोपवलेलं आहे. बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत आपण पटापटा सगळी कामं आवरून घेऊया. खरं तर व्हिडिओला सुरुवात खूप खूप दिवसांनी केली आहे. खरं तर हा माझा डिलिव्हरी नंतरचा पहिला व्लॉग आहे. सो खूप भारी वाटत आहे. खूप आराम केला आणि आता म्हणलं काय हरकत नाही, थोडंसं व्हिडिओ बनवायला, थोडंसं कामं करायला काही हरकत नाही. तर आज वर्षातला पहिलाच गुरुवार आहे. तर छान अशी सुरुवात करूया म्हणलं. उंबऱ्याला छान असं हळदीचं लेपन केलेलं आहे, रांगोळी काढलेली आहे आणि छान अशी आता उंबऱ्याची पूजा करून घेते. 2025 ना खूप लकी ठरलेला आहे माझ्यासाठी. 2025 मध्ये खूप छान छान गोष्टी घडत गेलेल्या आहे. खरं तर सुरुवातीचा काळ थोडासा कठीण होता, दुःख संकट येत गेली, पण त्यातनं पण आम्ही सावरलो. आणि जेव्हा आम्हाला गुड न्यूज कळाली की मी दुसऱ्यांदा आई होते, तेव्हा खूप खूप आनंद झाला आणि ते आनंदाश्रू अगदी डोळ्यातून वाहत होते. खरंच खूप मला आता ते शब्दात सुद्धा सांगता येत नाही, मला व्यक्तच होता येत नाही. ते कसं सांगू मला समजत नाही, पण तुम्ही मला समजून घ्याल तो आई होण्याचा आनंद काय असतो. तब्बल 7 वर्षानंतर मी पुन्हा आई झाले होते. पहिली मला मुलगी आहे. पण असं वाटतं ना की तर एकाला दुसरा कोणीतरी भाऊ किंवा बहीण असावी. माझी मुलगी सुद्धा खूप खूप खुश होती आणि एक्साइटेड त्याहून जास्त होती, कारण तिला भाऊ किंवा बहीण मिळणार होती. ती शाळेत जायची ना तेव्हा तिला वाटायचं की माझी सुद्धा छोटी बहीण असावी किंवा भाऊ असावा. रक्षाबंधनला किंवा दिवाळीला तिला खूप आठवण यायची. ती सारखी म्हणायची, आई मला भाऊ पाहिजे, मला बहीण पाहिजे. बघ सगळेजण रक्षाबंधन करतात आणि मी कुणाला राखी बांधू किंवा कुणाला मी औक्षण करू, असं तिला सारखं वाटायचं आणि तिने सारखी बोलून दाखवायची. पण तिला जेव्हा ही गोष्ट कळाली ना, म्हणजे आम्ही पहिल्यांदा सांगितलंच नव्हतं तिला, जेव्हा तिला ही गोष्ट कळाली ना तेव्हा ती खूप खूप खुश झाली आणि फायनली तिची इच्छा पूर्ण झालेली आहे. तिला एक गोंडस असा भाऊ भेटलेला आहे आणि हे शक्य झालेलं आहे स्वामी महाराजांमुळे. खरं तर स्वामी महाराजांमुळेच मी दुसऱ्यांदा आई होण्याचं सुख जे आहे ते अनुभवलेलं आहे. खरंच खूप खूप छान वाटतं आहे. 2025 मधला हा आनंदाचा क्षण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मी. आणि आत्ता माझं बाळ झालेलं म्हणजे 1.5 महिन्याचं आहे. येईल त्या 8 तारखेला बरोबर ते 2 महिन्याचं होईल. तर असं तुमच्याशी गप्पा मारता मारता भरपूर सारी कामं करून घेतलेली आहे आणि छान अशी देवपूजा वगैरे झाली. तर आज खरं तर शिरा बनवायचा होता. नवीन वर्षातला पहिला गुरुवार, शिरा बनवायचा होता. पण गौरी बोलली की मला शिरा नाही खायचा, काहीतरी वेगळं बनव. तर ओरिओ बिस्किट होते घरामध्ये, तर त्याचेच मिनी केक बनवणार आहे. तर इथं मी 3 पॅकेट घेतले आहेत छोटे छोटे वाले. त्यातली बिस्किट घेतलेलं आहे, त्यातलं क्रीम असं साईडला काढलेलं आहे. बिस्किट मी हाताने चुरा करून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता. हाताने चुरा करून घेतलेल्या बिस्किटमध्ये ना थोडंसं दूध टाकलेलं आहे मी आणि छान असं मी ते मिश्रण एकजीव होईपर्यंत भिजू दिलेलं आहे. थोडंसं भिजू द्यायचं आणि छान अशा त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, त्या अगदी गुठळ्या मोडेपर्यंत ते आपल्याला चमच्याने एकत्र करून घ्यायचं आहे. आणि खूप छान बनतात ह्याचे केक. आणि मी ना हे सगळं मिश्रण दूध टाकून भिजवलेलं आहे. तुम्ही थोडंसं पाणी सुद्धा टाकू शकता. मी तर दूधच टाकलेलं आहे. ही चुरा केलेल्या बिस्किटमध्ये ना दूध टाकून ठेवायचं. 5-1 मिनिटं ठेवलं काही बिस्किट आपोआप भिजतात ते. मग जास्त अशा गुठळ्या वगैरे होत नाही. तर असंच दूध टाकून लगेच फेटायला गेले ना तर जास्त गुठळ्या होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून असंच 10 मिनिटं ठेवायचं. बिस्किट आपोआप भिजल्यानंतर ना छान एक मिश्रण तयार होते त्याचं. हे मिश्रण जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्तही पातळही नाही करायचं, नाहीतर जास्त फुगत नाहीयेत. तर मी क्रीम काढून ठेवली होती साईडला. नंतर तुम्ही याचा वापर करू शकता, पण ती बोलली की मला वरतून क्रीम वगैरे काही नको. तर मी पुन्हा थोडंसं दूध टाकलेलं आहे, कमी वाटलं मला जरासं. आणि छान असं मी गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि आप्पे पॅनला ना मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि कॅडबरीचे जे 10 वाले पॅकेट भेटतं ना ते घेतलेलं आहे मी. आणि हे त्याचे ना जे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. आप्पे पॅनला तेल लावल्यानंतर एक चमचा मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. एक चमचा टाकायचं. नंतर कॅडबरीचा तुकडा ठेवलेला आहे त्याच्यावरतून आणि पुन्हा एक चमचा मिश्रण टाकून ना छान असं मी सगळं भरून घेतलेलं आहे. ते थोडंसं टॅप टॅप करायचं, जास्त पण नाही, कारण भांडं खराब होऊ शकतं आपलं. आणि ते गॅसवरती ना 10 मिनिटं पहिल्या साईडने छान असं कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे ते. नंतर दुसऱ्या साईडने 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे.
असं ना आलटीपलटी करून 10-10 मिनटं शिजवलं ना खूप खूप छान, आणि घरामध्ये ना सुगंध खूप छान सुटला होता याचा. खूप छान लागतात खायला. थोडंसं जी त्याच्या आतमध्ये कॅडबरी टाकली होती ना ती सुद्धा अगदी छान वितळली होती. खूप छान लागत होते, एकदम टेस्टी लागत होते. मी काही जास्त खाल्लेले नाहीये, थोडेसे कडक पण झालेले ना, मग तिलाच दिले. तर तिला डब्याला सुद्धा दिले आणि घरी सुद्धा तिनं खाल्ले होते, ठेवले होते. खरं तर ती क्रीम सुद्धा लावायची होती, पण तिला नाही आवडत म्हणून. हे इकडं केक होता तोपर्यंत मी माझ्यासाठी भाकरी करत होते, कारण माझा जेवायचा सुद्धा टाइम होतलेला होता. इकडे केक शिजत होते आणि एकीकडे मी भाकरी करत होते ना, माझ्याकडून थोडासा आवाज झाला त्या केकवरच्या झाकणाचा. तोपर्यंत ना त्याच्या आवाजाने आपलं बाळ आहे ना ते जागं झालेलं आहे, आणि त्याला मग शांत केलं जरासं. तो खेळतो आहे तोपर्यंत मग हे केक सुद्धा रेडी झाले होते आणि थंड झाले होते, आणि यातली कॅडबरी ना खूप खूप छान लागत होती खायला. मी एक घास खाऊन बघितलेला, खूप छान झालं होतं. माझं सगळं आवरलेलं तोपर्यंत ना बाळासाठी पाणी ठेवलेलं आहे, बाळाला आंघोळ घालायची. तर गौरी तिची बॅग वगैरे पॅक करत होती आणि तिचं आवरून दिलं होतं थोडं. तिला सांगत होती मी म्हणजेच की आज जास्त अभ्यास वगैरे नसणार आहे, कमीच दप्तर घे. तिचा टिफिन वगैरे पॅक केला, तिचं आवरून दिलं छान असं, तिला रेडी केलं. आणि खूप खूप छान दिसत होती आज गौरी, आणि एक्सायटेड होती खूप छान. आज केक तिच्या आवडीचे भेटले होते तिला. आणि असं तर ती गेल्यानंतर ना मी बाळाला आंघोळ घातलेली आहे आणि छान असं झोपी लावलेलं आहे. आंघोळ झाल्यानंतर ना दररोज मी थोडंसं मिठानं आणि ओव्याने शेक देते त्याला. मिठाचं ना छातीवरती शेक देते, त्याचा तळवे वगैरे शेकते, त्याचे छाती, तळवे, पाठ वगैरे, सर्दी होऊ नये म्हणून. आता थंडी पण जास्त आहे ना, तर ओव्यानं पण शेकते. बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत मी किचन ओटा वगैरे सर्व आवरलं आणि माझ्या दुपारच्या जेवणाची सुद्धा तयारी केली, म्हणजेच की कुकर लावलेला आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.